नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहत आहात गाळीव इतिहास. गाळीव इतिहास म्हणजेच आपण सहजासहजी कुठं न ऐकलेल्या, ज्याचा उलगडा न झालेल्या कथा म्हणजेच गाळीव इतिहास. तर अशा इतिहासामध्ये ऐतिहासिक सत्यकथा आहेत, ज्या नवीन प्रथमतःच आपण या ठिकाणी मांडत असतो. त्यामुळं आपल्याला जे काही लोकांचा वेगळा प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय, त्यानुसार आजही आपल्यासोबत राहा. तर आजचा जो आपला विषय आहे, आयाराम गयाराम. राजकारणातील आयाराम गयाराम नेमका आहे काय? आता आयाराम गयाराम गयाराम काही नुसता असा कागदोपत्री वाक्यप्रचार नाहीये, ती सत्यकथा आहे. गयाराम नावाचा एक आमदार सुद्धा आहे. मग नेमकं आहे काय हे? हे जाणून घेण्यासाठी थोडा वेळ आपल्यासोबत राहा आणि पाहत राहा गाळीव इतिहास. जे नवीन आले असतील त्यांनी सबस्क्राईब करा. आपल्या सूचनाही त्या ठिकाणी मांडा आणि आवडल्यास शेअर करा. तर आयाराम गयाराम आज आपण राजकारणामध्ये पाहतोय की कोण कुणीकडे कुठल्या पक्षात जाईल, सकाळी कुणीकडे, दुपारी कुणीकडे, हे सांगता येत नाही. यांना आपण आयाराम गयाराम म्हणतो. कधी कधी परतही तो येतो, कधी असले जात राहतात आणि कधी येत राहतात असं आपण म्हणतो. तर यानुसार ही आयाराम गयाराम जी काही आपण वाक्यप्रचार वापरतोय, तर हा वाक्यप्रचार हरियाणातल्या एका आमदारावरून पडलेला आहे. मग ही नेमकी आहे काय कथा? तर आपल्याला माहित आहे, हरियाणा जे राज्य आहे, पंजाब पासून 1 नोव्हेंबर 1966 ला वेगळं झालं. वेगळं झाल्यानंतर काँग्रेसचं बहुमत होतं पंजाबमध्ये. त्यामुळं लगेचच 1 नोव्हेंबर 1966 ला काँग्रेसनं तिथले बी.डी. शर्मा नावाचे जे काही आमदार होते, त्यांना, जे मागचे आमदार होते, त्यांना हरियाणाचा आमदार तिथं मुख्यमंत्री केलं. तर मुख्यमंत्री केल्यानंतर त्यांचा कारभार तिथं सुरुवात झाला. आता राज्य स्वतंत्र झालंय म्हटल्यानंतर त्यांना निवडणुका घ्यायच्या असतात आणि म्हणून साधारणतः फेब्रुवारी 1967 ला या हरियाणा राज्याच्या विधानसभेच्या पहिल्या निवडणुका झाल्या. हरियाणा हे एक पक्षीय किंवा एक सभागृहाचं तिथं असणारं राज्य, जे तिथे एकच सभागृह आहे, विधानसभा. तर त्यानुसार ज्यावेळेला फेब्रुवारी 1967 ला निवडणुका झाल्या, 81 सदस्याकरता काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे 48 जागा मिळाल्या. तिथं असणारा जनसंघ जो आहे त्यांना 12 जागा मिळाल्या आणि जे अपक्ष आहेत तब्बल 16 निवडून आले. साहजिकच आहे, 48 जागामुळं पुन्हा काँग्रेसचं बहुमत आहे आणि जे काही मागचे मुख्यमंत्री होते बी.डी. शर्मा, काँग्रेस पक्षानं लगेचच त्यांना 23 मार्च 1967 ला त्यांच्याकडे कारभार सोपवला. मुख्यमंत्री ते नियुक्त झाले. काँग्रेसच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदा घडलं, बहुमत असताना, की बी.डी. शर्मा जे आहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री, 81 पैकी 48 जागा काँग्रेसकडे आहे. मात्र तरी सुद्धा त्यांना ज्यावेळेस त्यांनी बहुमताचा ठराव त्या ठिकाणी मांडला विधानसभेमध्ये, तर त्यामध्ये ते अपयशी ठरले आहेत. म्हणजे त्यांचं सरकार पडलेलं आहे. बहुमत ते त्यांना जिंकता आलं नाही. त्याचं कारण होतं की त्यांचे जे सहकारी होते, तर त्यांचं नाव आहे राव बिरेंद्र सिंग. राव बिरेंद्र सिंग यांनी काँग्रेसमध्ये फुटून 29 आमदारला सोबत घेतलं आणि स्वतंत्र अशा प्रकारचा पहिल्यांदा गट स्थापन केला आणि त्यानंतर विशाल हरियाणा पार्टी, व्ही.एच.पी. नावाच्या पार्टीची स्थापना केली. स्वतंत्र अशा प्रकारची त्यांचा पक्ष स्थापन झाला. लगेच त्यांनी दावा त्या ठिकाणी केला आणि दावा करून काही इतर पक्ष आणि त्याच्याचबरोबर अपक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळं 24 मार्च 1967 ला या हरियाणाचे ते दुसरे मुख्यमंत्री झाले. आता यावेळेला घटना घडली होती की मी मगाशी सांगितलं की 16 काही आमदार जे होते अपक्ष, तर त्यामध्ये एक अपक्ष आमदार होते, तर त्यांचं नाव होतं हरियाणातल्या हसनपूर राखीव मतदारसंघात निवडून आलेले गयालाल. तर या गयालालांनी ज्यावेळेला या राव वीरेंद्र सिंग यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यानंतर संयुक्त आघाडी स्थापन केली होती. त्यांना त्यांनी पाठिंबाही दिला होता. मात्र आपल्या मर्जीनं काय चलत नाही म्हणून त्यांनी, म्हणजे ज्यावेळेला आघाडीत प्रवेश केला, आपल्याला काही जे असेल त्यांच्या मागण्या असतील त्या मंजूर होत नाहीत म्हणून त्यांनी लगेचच 2 तासामध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. असं झाल्यानंतर हे सरकार चालू झालेलं आहे. मात्र 15 दिवस गेल्यानंतर पुन्हा ते आघाडीत परत आले. म्हणजेच त्यांनी 15 दिवसामध्ये तब्बल 3 वेळेला पक्षांतर केलं. त्यांचं नाव आहे गयालाल. आणि ज्यावेळेला ते परत आले, तर त्यावेळेला तिथं असणारे मुख्यमंत्री राव बिरेंद्र सिंग यांनी ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली, तर त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी प्रथमतः या वाक्याचा उच्चार केला, गयालालला, पहिले वो गयालाल थे, म्हणजे गयालालचा ऐवजी त्यांनी राम शब्द वापर केला. पहिले वो गयाराम थे, अब आयाराम हो गए.
आणि त्यामुळं 1967 साली हरियाणाचे मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री राव बिरेंद्र सिंग यांनी पहिल्यांदाच आयाराम गयाराम शब्दाचा वापर केलेला आहे. आता राव वीरेंद्र सिंग यांना सुद्धा काही जास्त दिवस कारभार करता येईल नाही, काँग्रेसचं हायकमांड वरच्या बाजूला होतं. त्यामुळं लगेचच 8 महिन्यानंतर तिथं राष्ट्रपती राजवट लागू केली आणि पुन्हा एकदा काँग्रेसचं सरकार स्थापन झालं. हा भाग आपण बाजूला सरवू. मात्र हा जो आयाराम गैराम शब्द होता, तर त्याचा वापर किंवा या शब्दाचा वापर, या वाक्यप्रचाराचा वापर 1967 साली त्यावेळचे आपले जे असणारे आदरणीय यशवंतराव चव्हाण यांनी प्रथमतः 1967 ला संसदेमध्ये या शब्दाचा वापर केला आहे. आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षानं पक्षांतर बंदी कायद्याकरता त्यांच्याच अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमण्यात आली. त्यांनी 1968 ला तशी शिफारस सुद्धा या पक्षांतर बंदी कायदा करावा म्हणून शिफारस केली होती, मात्र तो काही झाला नाही. 1985 साली पहिल्यांदाच या पक्षांतर बंदी कायद्याची त्याच्यावर अंमलबजावणी झालेली आहे. त्याच्यानुसार काय कारवाई होत असेल तो भाग वेगळा, वारंवार त्याच्यामध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या. मात्र आजही जरी पक्षांतर बंदी कायदा असला तरी त्याच्यातल्या पळवाटा शोधून आज सुद्धा काही आयाराम इकडे जातात, काही गयाराम तिकडे जातात. तर कुठं का जाईनात, मात्र आयाराम गयाराम हे काही कागदोपत्री वाक्य नाही आहे, तर हे जे काही वाक्यप्रचार आलेला आहे, हा जो काही आपल्या समोर ऐकण्यात येतो आपल्याला, तर तो आहे हरियाणातले हसनाबाद मतदारसंघातले एक उमेदवार आमदार, त्यांचं नाव होतं गयालाल. त्यांना तिथल्या असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी गयालालचं गयाराम केलं आणि परत आल्यानंतर आयाराम केलं. तिथून हा शब्द किंवा हा वाक्यप्रचार पडलेला आहे. दुसरं, अनेक वर्तमानपत्रामध्ये आपण जर ही आयाराम गयाराम शब्द टाकला तर आपल्याला मुख्य स्वरूपात त्याच्या बातम्या दिसतील. आजही त्या चवीनं पुन्हा पुन्हा छापल्या जातात. जनरल नॉलेजला हरियाणामध्ये हा प्रश्न विचारला जातो की आयाराम गयाराम ये मुहावरा किससे पडा, तर त्याच्यामध्ये आहे गयालाल यांचं वाक्य आहे. इसका प्रयोग, या शब्द का प्रयोग पहिले किसने किया, तर ते आहे हरियाणाचे मुख्यमंत्री राव बिरेंद्र सिंग यांनी केला. हे जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत. आणि त्यानंतर आपण जर बघितलं जर्नलमध्ये जे काही तिथं असणाऱ्या पॉलिटिक्सचे जे काही रिसर्च जर्नल असतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा हे कथा किंवा हे जे काय असेल सत्यकथा तिथं आलेली आहे. आणि महत्वाचंच म्हणजेच एक पत्रकार आहेत, हरिवंश त्यांचं नाव आहे, झारखंड सपने और यथार्थ नावाचं एक पुस्तक त्यांनी लिहिलं. तर त्या पुस्तकामध्ये सुद्धा आयाराम गयाराम ही जी काही सत्यकथा आहे याचं उलगडा किंवा ही जी काही सत्यकथा त्याच्यात मांडण्यात आली आहे. तर अशा रीतीने एकंदर आयाराम गयाराम हा जो काही वाक्यप्रचार आहे कागदोपत्री नाही, तर हरियाणातल्या गयालाल नावाच्या एका आमदारावरून पडलेला आहे. हा भाग या ठिकाणी आपल्याला महत्वाचा आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा, आपल्या सूचना मांडा आणि पाहत रहा गाळीव इतिहास. धन्यवाद.